नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्याच्या 17 जागासाठी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला होता. त्यात मोठा बंधू असलेल्या भाजपला 11, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला 4 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 असा हा 17 जागेचं वाटप ठरलं होतं. त्याप्रमाणे त्या पक्षांनी आपल्या उमेदवारांना EB फॉर्म दिले आणि उमेदवारी भरायला लावलेली होती. उमेदवारी अर्ज भरले, अर्जांची छाननी झाली आणि काल उमेदवारी अर्ज परत घेतानाच्या दिवशी लढत कशी होणार याचं संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र स्पष्ट झालं. स्थानिक स्वराज्य संस्था धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातून महायुतीनं बसवराज पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे, तर महाविकास आघाडीनं जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. पण अर्ज भरताना या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कळंबचे नगरसेवक संजय मुंद्रा आणि धाराशिवचे नगरसेवक सचिन उर्फ राजाभाऊ पवार या दोघांनी अर्ज भरले होते. मग हे दोघं माघारी येणार की नाही, का बंडखोरी होणार अशी चर्चा होती. परंतु त्यांनी काल आपले अर्ज परत घेतले. मात्र हे अर्ज परत घेताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपचे नेते ॲडव्होकेट नितीन भोसले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवारी अर्ज भरलेले आणि उमेदवारी अर्ज परत घेतलेले सचिन उर्फ भारत पवार, नाना घाडगे, नगरसेविकापती अमित उमरे आणि अजून 2 नगरसेवक पटांगणात नेहमीची लहानपणापासूनच ज्यांची दत्ता कुलकर्णींबरोबर मैत्री आहे असे हे मित्रमंडळी गप्पा मारत थांबली आणि नेमका त्याचवेळी कोणीतरी फोटो त्याचा काढला आणि लागलीच सोशल मीडियावर त्याच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. तसं पाहिलं तर राजकारणापुरतं राजकारण असतं, खाजगी जीवनात किंवा इतर वेळी मित्रत्व गाठीभेटी सुरूच असतात. परंतु सध्याचं युग असं आहे की आग न लागली तरी धूर निघण्याच्या अगोदरच आग लागली असा कार्यक्रम सुरू असतो. 2000 सालापासून सचिन उर्फ राजा भारत पवार, ॲडव्होकेट नितीन भोसले हे पवनराजे लिंबाळकर यांच्याबरोबर काम करत होते. त्यांची मोर्चे आंदोलनं यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. पवनराजे मित्रमंडळात युवकांना जोडण्याचं काम राजा पवार आणि नितीन भोसले करत होते. पुढं पवनराजेंची हत्या झाली आणि हत्येनंतर त्यांचं राजकीय वारसदार कोणाला ठरवायचं याची बैठक झाली. त्यातही नितीन भोसले आणि राजा पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. आणि मग पुढं काही वर्षानंतर नितीन भोसले ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यात दुरावा निर्माण झाला
किंवा नितीन भोसले यांना ओमप्रकाश राजेंची कार्यपद्धती पसंत पडली नाही. त्यामुळे त्यांनी थेट भाजपत प्रवेश केला. भाजप दत्ता कुलकर्णी जे विद्यमान भाजप अध्यक्ष आहेत आणि सिद्धिविनायक परिवाराचे सर्व आहेत, ते ॲडव्होकेट नितीन भोसले, राजा पवार हे लहानपणापासून मित्र आहेत. शिक्षण, पुढं राजकारण हे काही काळ ह्या तिघांनी एकत्रित पण केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्यात गाठीभेटी होत असतात, बोलणं होत असतात. दत्ता कुलकर्णी यांची मोठी स्टेट आहे, विविध उद्योगधंदे आहेत. त्यात तिथं काही काम पडलं तर कोणीही तिथं जातं. याचा अर्थ ते लगेच त्यांच्याबरोबर त्यांच्या भाजप पक्षात प्रवेश करत असतं असं नाही. आणि कालची ही घटना अगदी मित्रत्वाच्या गप्पा मारण्यासाठीच जिल्हाधिकाऱ्याच्या प्रांगणात झाली, परंतु ती वेळ आणि सध्या सुरू असलेली ही विधान परिषदेची निवडणूक यामुळं लोकांना आवाज उठवण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचाच मग याच्यावर अगदी जे की टेबल न्यूज करणारी पत्रकार मंडळी आहे, त्यांनी त्यांच्या लेखणीचे बाण सोडायला प्रारंभ केला. काही वृत्तवाहिन्यांनी याबाबत वृत्तपण देऊन काल त्या मोकळ्या झाल्या होत्या. परंतु आज घडीला आत्तापर्यंत हे जे काही बातम्यात सांगितलं जाते, समाज माध्यमावर येत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. ते मित्रत्वामुळं भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, ॲडव्होकेट नितीन भोसले आदींच्या त्यांच्या गाठीभेटी दररोजच पडत असतात आणि ते दररोजच एकमेकाच्या मित्रत्वामुळं संपर्कात पण असतात. पण जेव्हा राजकीय हे येतं त्यावेळेस दत्ता कुलकर्णी, नितीन भोसले त्यांच्या राजकीय भूमिकेवर ठाम असतात आणि राजा पवार, नाना घाटगे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. त्यामुळं असं काही घडलेलं नाही. संपर्क त्यांचा आहे, पण तो मित्रत्वाचा आहे एवढं मात्र नक्की. काल पण अवकाळी पाऊस झाला होता, आज पण वातावरण तसं आहे आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की मान्सून आता केरळात परवा पहाटेच दाखल झालेला असून परवा रात्री काल दिवसभर केरळच्या अनेक भागात हलका ते मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती पण निर्माण झाल्याचं वृत्त आहे. अल निनोचा प्रभाव असला तरी मान्सून वाऱ्याचा वेग त्याच्या गतीनुसारच आहे आणि हा मान्सून महाराष्ट्राच्या तळ कोकणात 5 तारखेच्या दरम्यान पोहोचेल आणि डोंगर माथ्यावर 6 किंवा 7 तारखेला मान्सून येईल आणि मान्सूनच्या पावसाला प्रारंभ होईल. आता आपण इथे थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.